गुड मॉर्निंग. रितिका जटुरे ह्या ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सकाळची वेळ आहे, तनुषला स्कूलला जायचं आहे, त्याच्यामुळं आवराआवरी चाललेली. माझा आवाज थोडासा जाम आहे, मी सर्दीने खूप, पण म्हटलं आता काम तर करणं गरजेचं आहे. काहीतरी प्रयत्न करतो आहे आपण, तर ते सक्सेसफुल झालं पाहिजे. त्याच्यासाठी किती बरं नसलं काहीतरी तरी करू आपण, नाही का. कारण की कसं आहे, मध्यंतरी ब्लॉग मला शूट करता नाही आला. मम्मी वगैरे खूप आजारी होती, बरं नंतर तनुष खूप आजारी होता, त्याच्यामुळे आता इथं तनुषचं आवरून दिलेलं आहे. मी म्हटलं थोडा चहा घेते अद्रकवाला, म्हणजे जरा मला घसा वगैरे जरा बरं वाटेल, आणि चहा ठेवला. तोपर्यंत तनुष बाहेर बसला होता, खात होता सटरफटर थोडंफार. त्याच्यासाठी दूध पण गरम केलं, दूध पण त्याला द्यायचं होतं. आणि म्हटलं, आणि हे आमच्या इथं झोपलेलेच होते, कारण त्यांच्या आज कस्टमरला, जे रेग्युलर कस्टमर आहे त्यांना, म्हणजे पिकअप ड्रॉपला आहेत, ते फिक्स कस्टमर आहे, त्यांना आज काय ऑफ होता, त्याच्यामुळे मग त्यांचा आराम चालला होता आणि त्यांना गाडी सर्व्हिसिंगला जायचं होतं. त्याच्यामुळे मग ते म्हटलं थोड्या वेळाने उठव मला. इकडे तनुषला दूध दिलं मी, तो दूध पितो आहे. त्याचं अशी कॅमेरा दिसला आणि त्याची बडबड चालूच असते काही ना काही. त्याला म्हणजे हसायला येतं, जरा असं कॉमेडी करतो, जीभ वगैरे बाहेर काढतो, चिडवतो वगैरे कॅमेऱ्यात बघून. त्याचं उरकलं आणि मग त्याची बॉटल वगैरे भरून देते. म्हटलं त्याच्या स्कूलमध्ये पण मला जाणं होत नाही आहे, कारण सध्या पाऊस इतका चालू आहे, पाऊस आणि मग तब्येत बरी नाही, म्हणजे कोणाची चालूच आहे तब्येतीचं. माझं पार्लरला पण सुट्ट्या होत आहेत, कारण की कसं आहे, आधी मम्मी आजारी होती म्हणून तिकडे गेले होते माहेरी. त्यानंतर मग तनुष खूप जास्त आजारी पडला होता, त्याला ॲडमिट करण्याची वेळ आली होती, म्हणून माझे काही ब्लॉग्स येत नव्हते. आणि आता त्याचं झालं नाही, तर मग थोडंसं मी आजारी पडले, म्हणजे मी सगळ्यांचं करता करता मी जाम झाली आहे. त्याच्यामुळे म्हटलं आता तर गणपती पण, म्हणजे गणपती बाप्पा येणार आहेत यंदाच्या वर्षी, पहिल्या वर्षी माझ्याकडे येणार आहेत. मग मला सगळी साफसफाई वगैरे करायची आहे. मग म्हटलं आता गणपती बाप्पांचं नंतरच जावं म्हटलं. हे 10 दिवस गणपतीच्या घरी राहू आपण, कारण दरवाजा वगैरे बंद नाही करायचा. त्याच्यामुळे इकडं तनुषचं उरकलं. म्हटलं तोपर्यंत मी थोडंसं चहा वगैरे घेते, कारण आहे ना सकाळ सकाळ चहा नाही ना घेतला तर मग काही म्हणजे असं हुकल्यागत वाटतं. आणि प्लस आहे ना, थंडी खूप चालू आहे, म्हणजे खूप प्रमाणात पाऊस आणि म्हणजे आभाळ पण भरते, गार वारं पण आहे. त्याच्यामुळे सकाळ सकाळ अद्रकवाला चहा घेतला. इकडे त्याला म्हटलं शूज घेऊन ये, तर शूज असा टाकून देतोय. त्याच्या मस्करीत चालू, त्याला सगळं कॉमेडी सुचते, त्याच्या सगळ्यामध्ये टाईमपास चालू असतो. आणि म्हटलं त्याला शूज वगैरे घालून देते स्कूलला. आणि त्याला सकाळ सकाळ थोडाफार लाड चालू असतो त्याचा, की असं नाही तसं नाही. आणि खरं तर आहे ना, तो स्कूलला गेल्यानंतर मग मला करमत नाही, कारण त्याची बडबड जी दिवसभर घरात चालू असते. मग 1 वाजेपर्यंत इतकं शांतता वाटतं ना मला. मग एकतर मी ब्लॉग शूट करत असते काम करता करता, नाहीतर मग एकच ऑप्शन आहे, बहिणींचे फोन चालू असतात, नाहीतर मैत्रिणींचे फोन, कारण हे तर मग कामावर गेलेले असतात. आणि मग मला असं म्हणजे करमतच नाही घरामध्ये, कारण लेकराची सवय लागलेली आहे. आणि या वर्षीपासून जरा थोडंसं लेट स्कूल आहे, त्याच्यामुळे ठीक आहे, पण स्कूलला जाणं पण गरजेचं आहे. आणि थंडी खूप वाढल्यामुळे त्याला जॅकेट वगैरे घातलं. तर स्कूलमध्ये काय बोलतात काय माहिती, कारण एकसारखे जॅकेट घालायला म्हणजे अलाउड आहे का नाही माहीत नाही. आता पहिल्यांदा घातलं आहे, बघू आता काय. त्यांना म्हटले होते की स्वेटर्स द्यायचेत म्हणून एकसारखे. म्हटलं ठीक आहे बघू. त्याला म्हटलं जॅकेट काढू नको. त्याला ना म्हणजे त्याची आज इच्छा झाली होती की जॅकेट घालतो मम्मी मी, थंडी खूप वाजते आहे. आणि परत नंतर थोड्या वेळाने मी काढून ठेवतो गाडीमध्ये, कारण त्याला घाम पण तेवढाच येतो आणि डोक्यातून खूप घाम येतो त्याच्यामुळे म्हटलं की जाऊ दे, जा घालून. मला तर माझं चालूच आहे सारखं, खाली बाहेर जरा गेलं की लगेच जर्किंग घालणं, कारण खूप गार वाटते. सगळीकडेच पाऊस चालू आहे, सगळ्यांनी काळजी घ्या. खूप प्रमाणात पाणी घराघरांमध्ये जातं आहे. जे नदीलगतची घरं आहेत, छोटे छोटे चाळ आहेत, त्याच्यामध्ये खूप प्रमाणात पाणी जात आहे. सगळ्यांनी काळजी घ्या. पावसाचं वातावरण खूप डेंजर चालू आहे सध्या, वारं सुटलेलं आहे भरपूर. तब्येतीची पण काळजी घ्या. इकडे आमचे दात घासतात आणि बघतायत बाहेर, कारण मागच्या साईडला आहे ना पूजा चालली होती, कोणीतरी बंगल्याचं म्हणजे ओपनिंग केलं आहे, बंगलो बांधला आहे, आणि खूप छान पूजा चालली होती. दुपारच्या वेळेस तनुष आला, त्यानंतर मला ठेचा बनवायचा होता साधा सिंपल. तवा गरम केला, त्याच्यावर लसूण टाकले, मिरची टाकले आणि टोमॅटो टाकले, तेल टाकून मीठ टाकलं थोडंसं आणि झाकून ठेवलं 1-10 मिनटं. आणि टोमॅटोच्या पाण्याने सगळं शिजून येतं ते. आणि म्हणजे कधीतरी असा पण ठेचा खूप छान लागतो, जो माणूस 1 चपाती खातो 2 चपाती खाईल. आणि खरंच म्हणजे इतकं टेस्ट लागतं ना. आणि काय माहिती, आज खूप दिवस झाले मी खाल्लं नव्हतं हे, जे बनवलंच नाही. आज इच्छा झाली होती, म्हटलं हां ते शिजलं. आणि त्यानंतर मग मी काय केलं, म्हटलं तर माझ्याकडे मातीचा खलबत्ता नाही आहे, जर्मनचा आहे, पण सो म्हटलं पावभाजी मॅशर आहे, तव्यावरच मॅश करते पटकेनी, आणि छान म्हणजे मिक्सरमधनं खूप गाळ होऊन जातो. आणि मग ही वरून अशी कोथिंबीर पेरली, जरा टेस्ट वेगळी लागते. आणि मस्तपैकी असं मॅश करून घेतलं.
तनुषला तर काही स्कूलमध्ये नूडल्स खाऊन आला होता, तो व्हेज नूडल्स होते त्यांना. तर असं झालंय ठेचा तयार. आता जेवते मी चपातीसोबत. सिंपल असंही करू शकता, काही जण फक्त मिरची लसूण ह्याचा म्हणजे खरडा करतात. तर मला असंही आवडतं टोमॅटो वगैरे टाकून आणि खूप छान लागतो चपाती संग. जो माणूस एक चपाती खात 2 चपाती खाईल, कारण मस्त टेस्टी लागतं. आता ते ना खलबत्ता पाहिजे होता, म्हणजे दगडाचा खलबत्ता असतो ना जो दगडी, त्याने पण आपण ते रगडू शकतो किंवा वरवंटा पाट्यावर रगडू शकतो. पण आता म्हटलं इन्स्टंट मी काय केलं, माझ्याकडे काही दगडाचं नाही आहे, त्याच्यामुळे मी पावभाजी मॅशरने मॅश करून घेतलं जाडसर. आणि मग म्हणजे झालं ते शिजल्यामुळे लगेच मॅश पण होतं, लसूण वगैरे शिजतं ना वाफवून, त्याच्यामुळे ते लगेच मॅश पण होतं. झालं मस्तपैकी. तुम्ही पण जेवण करून घ्या दुपारची वेळेस, मी पण जेवण घेते. हे तनुषाने ट्रायपॉड हलवतोय. हा जुना पूल आहे, जो पूर्णपणे आता बंद दिसतोय, कारण खूप सारं पाणी आलंय. खडकवासला धरणात पाणी सोडल्यामुळे इथं भरपूर पाणी आलेलं आहे. नदीलगतची जी घरं आहेत त्याला संपूर्ण पाणी गेलेलं आहे. हे खूप सारं नुकसान झालं. हे बघा इथे पूर्णपणे बंद आहे. तर खरंच खूप सगळ्यांनी काळजी घ्या. वातावरण खूप खराब चालू आहे बाहेर. चला बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असताल तर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे रोज नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. चलो बाय बाय.